ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता कशा पद्धतीने अर्जुन समोर येणार सचिनचं रूप आणि अर्जुन घडवणार सचिनला अद्दल हे सगळं काही जाणून घेणार आहोत आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो, आता काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की इकडे अर्जुन जो असतो तो आता इथे सगळं काही खरं काढून घेण्यासाठी आता तो सायलीच्या खोट्या आईला म्हणजेच मैनावतीला आणि ज्या बाईला सायलीला विकलं होतं असं ते सांगत असतात त्या बाईला बोलवून आणलेलं असतं अर्जुनने त्याच्या ऑफिसमध्ये। आणि आता तो तिथे चौकशी करत असतो त्या दोघींची, पण त्या दोघींनीही इतकी वेगवेगळी उत्तर दिलेली असतात की हे सगळं ऐकल्याच्यानंतर अर्जुनला आता काय बोलावं काय करावं काही सुचत नसतं। मग आता या अशा वेळी अर्जुनला प्रश्न पडतो की आता आपण नेमकं करायचं तर काय करायचं, या सगळ्यातून आपल्याला योग्य तो मार्ग आणि योग्य खरं काय खोटं काय हे सगळं कोण दाखवू शकेल। मग अर्जुनला आठवतं ते म्हणजे रविराज काका। आता अर्जुन विचार करतो की या सगळ्यातनं मला जर व्यवस्थित माहिती हवी असेल, सगळं अगदी व्यवस्थित क्लिअर आणि खरं जाणून घ्यायचं असेल तर माझी मदत फक्त एकच व्यक्ती करू शकते या प्रसंगात, म्हणजे सिनियर। मी आता सिनियर बरोबरच बोलायला हवं, त्याला हाताशी धरलं ना की मग मला बरोबर सर्व गोष्टी खऱ्याखुऱ्या समजून जातील। मी सिनियरला कॉल करतो आणि त्यालाच सांगतो, तोच मला मदत करेल। मग आता अर्जुनने रविराज काकांना कॉल केलेला असतो आणि तो आता त्यांना सांगत असतो की सिनियर, माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे, मला तुला भेटायचं होतं। रविराज काका म्हणतात ठीक आहे ना अर्जुन, ह्या 2-3 दिवसांनंतर आपण भेटूया। ॲक्च्युली काय आहे ना, सध्या मला थोडं बाहेर जायचं एका केस संदर्भात, मग मी जाऊन आलो की त्यानंतर आपण भेटू, चालेल ना तुला? त्याबरोबर अर्जुन म्हणतो सिनियर, माझं काम थोडं अर्जंट आहे। मग रविराज काका म्हणतात ठीक आहे, मग एक काम कर, फॅमिली कोर्टात मी आज संध्याकाळी जाणार आहे, तेव्हा तू तिथे ये कोर्टात, तिथे आपण भेटू 4 वाजता मी कोर्टात येईन। त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो 4 वाजता फॅमिली कोर्टात? सिनियर, फॅमिली कोर्ट का रे, काही झालं आहे का? त्याबरोबर आता रविराज काका म्हणतात नाही रे, तसं मेजर असं काही नाही, पण माझा एक मित्र आहे, त्याच्या मुलीला तिचा नवरा त्रास देतो, फॅमिली लेवलवरती सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न केला, फॅमिली कोर्टातसुद्धा सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकत नाही आहे। म्हणून मग आता तो म्हणाला की एकदा माझ्याबरोबर डिस्कस करून घेईल किंवा तिची केसच मला हँडओव्हर करेल। त्यावर अर्जुन म्हणतो ओके ठीक आहे, मग मी एक काम करतो सिनियर, तुला फॅमिली कोर्टाबाहेरच भेटतो। एवढं बोलून आता रविराज काका आणि अर्जुन हे दोघंही जण फोन ठेवून देतात। आता रविराज काका हे फॅमिली कोर्टमध्ये त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी निघालेले असतात। जाताना ते प्रतिमा आत्याला सांगतात, प्रतिमा मला यायला जरा वेळ होईल, नाही म्हणजे मी आलो असतो लवकर, पण काय आहे ना, अर्जुनचं सुद्धा काहीतरी काम आहे म्हणे माझ्याकडे, मग त्याचं जे काही काम आहे ते करेन आणि मगच मी कोर्टातनं बाहेर पडेन। त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते की हो चालेल ना। रविराज काका तिकडनं निघतात। त्यानंतर आता इथे अर्जुन हा शार्प 4 वाजायला 5 मिनिटं असताना फॅमिली कोर्टात पोहोचलेला असतो। आता तो कोर्टाबाहेर उभा असतो, त्याला रविराज काका आसपास कुठेच दिसत नसतात। अर्जुन विचार करतो मे बी सिनियरला यायला थोडाफार वेळ लागेल, नाही लागूही शकतो, पण आज त्याला वेळ लागला तरीही मला चालेल, पण मी सर्व गोष्टी त्याला सांगणार आणि क्लिअर करणारच। तर दुसरीकडे आता महिपत याने सुद्धा साक्षीच्या आणि सचिनच्या लग्नाला परवानगी दिलेली असते आणि आता तो म्हणालेला असतो की तुमचं लग्न हे आपण अगदी मोठ्या धूमधडाक्यात आणि जल्लोषात करू, म्हणजे कसं तुम्हाला असं भारी वाटलं पाहिजे, कुणी बघितलं नसेल असं लग्न आपण करायचं। त्याबरोबर आता सचिन घाबरतो, कारण हे असं जर लग्न केलं पनवेलमध्ये तर त्याला हे माहिती असतं की ही गोष्ट अर्जुनपर्यंत नक्की पोहोचणार। मग सचिन म्हणतो नाही नको, मी काय म्हणतो, हा असा तामझाम आपण करायलाच नको, लग्न हे आपल्याला लोकांना दाखवण्यासाठी नाही तर आपल्यासाठी करायचं आहे, आणि हे असे पैसे वाया घालवण्यापेक्षा त्या पैशांची आपण काहीतरी चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकतो। त्यामुळे मला असं वाटतं की आपण लग्न हे अगदी सोप्या पद्धतीने करायला हवं आणि नंतरनं त्या पैशांची इन्व्हेस्टमेंट आपण काहीतरी छान करू शकतो। आता सचिनने हे असं म्हटल्यावर लगेचच महिपत म्हणतो, अहो काय बोलताय तुम्ही सचिन साहेब, नाही एकुलत्या एका पोरीचं लग्न एवढं साधं कसं करणार? त्यावर साक्षी म्हणते सचिन तू म्हणतोयस ना, मला ते पटतंय, हे बघ मी अण्णांबरोबर बोलते, त्याची काळजी तू करू नकोस,
तू जाऊन फ्रेश वगैरे होऊन ये, तोपर्यंत मी अण्णांजवळ बोलते. त्यावर मग तो म्हणतो ठीक आहे, यू बोथ आर कॅरी ऑन. आणि मग तो आता फ्रेश होण्यासाठी आवरण्यासाठी म्हणून तिकडनं निघून जातो. आता सचिन तिकडनं जातो इतक्यात त्याच्या फोनवरती अस्मिताचा फोन येतो. सचिन अस्मिताबरोबर बोलायला लागतो आणि तिला सांगत असतो, बरं झालं तू कॉल केलास, मी कधीपासून तुला मिस करत होतो. आता तो बोलत बोलत गेलेला असतो. तर आता इथे साक्षी ही महिपतला म्हणत असते, अण्णा सचिन जे म्हणतोय ना ते बरोबर आहे. लग्न आपण एवढ्या मोठ्या धूमधडाक्याच्या ह्याच्यात करूच शकत नाही. त्यावर महिपत म्हणतो, का माझ्या एकुलत्या एका लेकीचं लग्न आणि मी एवढं साधं सोपं करायचं का लग्न तुझं? नाही नाही, मला हे काही पटत नाही. लग्न तुझं धूमधडाक्यातच पार पडलं पाहिजे. त्यावर साक्षी म्हणते, अण्णा अहो माझं लग्न तुम्ही धूमधडाक्यात का कराल? त्याबरोबर महिपत म्हणतो, का म्हणजे लेक आहेस तू माझी? त्यावरती म्हणते, अहो अण्णा मी समिधा शिखरे, तुम्ही साक्षी शिखरेचे बाप होतात, कळतंय का तुम्हाला? अर्जुनला कळेल आणि पनवेलमध्ये त्याच्या नावाचा किती डंका आहे तुम्हाला माहिती नाही आहे का? त्याबरोबर आता महिपतला साक्षीची गोष्ट पटलेली असते. साक्षी म्हणत असते, हे बघा अण्णा, मला जर इकडनं बाहेर पडायचं असेल ना तर सध्या सचिन हा माझ्याजवळ एकमेव पर्याय आहे. आणि जर तुम्ही माझं लग्न धूमधडाक्यात करून द्यायचं म्हटलं तर मग सचिनला खरं कळेल आणि अशा एका क्रिमिनल मुलीबरोबर कोणताच मुलगा लग्न करायला तयार होणार नाही. कळतंय? मग महिपतला साक्षी जे म्हणते ते कळतं आणि तो म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, तू जसं बोलते तसंच होईल. त्यावर साक्षी म्हणते, मी म्हणते तसं नाही अण्णा, सचिन म्हणतोय तसं, लग्न साध्या पद्धतीने करायचं, कळलं? त्यावर लगेचच महिपत म्हणतो, बरं बाई, सचिन म्हणतोय तसं लग्न साध्या पद्धतीनं करायचं. मग तर झालं. पर मग ते तिकडं US ला तू सेटल झाल्यानंतर तिकडं तर चांगलं करशील ना समज. त्याबरोबर साक्षी म्हणते, हो अण्णा, तिकडे आम्ही नंतर हवं तर गेल्यावर रिसेप्शन ठेवूच. तसंही सचिनचे कलिग, सचिनचे मित्र ते सगळे थोडीच इंडियामध्ये आमच्या लग्नाला येऊ शकणार होते. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की अर्जुन हा विचार करत असतो, सिनियरला यायला किती वेळ लागेल. मग आता अर्जुन हा रविकांना कॉल करतो. रविराज काका अर्जुनला सांगतात, अर्जुन मला जरा वेळ लागतोय, प्लीज जरा थोडा वेळ थांबशील का? त्यावर तो होकार देतो. तर आता इथे बरोबर त्याच वेळी साक्षी आणि सचिन हे दोघंजणंसुद्धा फॅमिली कोर्टामध्ये आलेले असतात. आता ते दोघंजणं आलेले असतात फॅमिली कोर्टामध्ये त्यांच्या लग्नाच्या तारखेसंबंधीची चौकशी करायला, कशा फॉर्मॅलिटीज कंप्लीट कराव्या लागतील, काय करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करायला. आणि बरोबर त्याच वेळी तिथे अर्जुनसुद्धा हजर असतो. आता ही गोष्ट सचिनला माहीत नसते की इथे अर्जुन आहे. तर आता लगेच सचिन हा साक्षीला म्हणत असतो, बरं एक काम कर, तू जाऊन बाहेर थांब, तोपर्यंत मी गाडी पार्क करून येतो. उगाचच्या उगाच तुलासुद्धा एवढं लांबपर्यंत चालावं लागेल. मग ती म्हणते, ठीक आहे, मी थांबते इथेच, तू ये गाडी पार्क करून. मग सचिन तिकडनं पुढे जातो गाडी घेऊन. त्याबरोबर आता इकडे अर्जुन हा तिथे उभा असतो आणि त्याची नजर साक्षीवरती पडते. अर्जुन विचार करतो, ही साक्षी आहे का? नाही नाही, साक्षी इथे कशी येईल? ती तर कधीच मेली नाही. नाही नाही, मला भास होतोय की हेच खरं आहे, ही साक्षीच आहे. आणि मग आता अर्जुन विचार करतो की आपण पुढे जाऊन एकदा कन्फर्मेशन घ्यावं सगळ्या गोष्टींचं, काय खरं काय खोटं हे आपल्याला ताबडतोब कळेल. मग आता अर्जुन पुढे येतो. साक्षीचं लक्ष अर्जुनवरती नसतं, कारण ती तिच्या मोबाईलमध्ये व्यस्त असते. ती तिचा मोबाईल बघत असते आणि त्या दरम्यान आता त्या ठिकाणी अर्जुन हा तिला अगदी जवळून व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यात आता त्या ठिकाणी सचिन आलेला असतो. आता सचिनला बघून अर्जुन ताबडतोब मागे लपतो. तो विचार करतो, सचिन इथे काय करतोय? तो तर मीटिंगसाठी दिल्लीला जाणार होता, त्याचा इथे काय संबंध? आणि साक्षीबरोबर तो इतका वेळ? त्याबरोबर साक्षी आता सचिनला म्हणते, सचिन किती वेळ लावलास? कधीपासून मी वाट बघत थांबले होते. बाय द वे, चल ते सगळं सोड, आता आपण निघूया. त्याबरोबर ते दोघं आता फॅमिली कोर्टमध्ये जातात. अर्जुन विचार करतो की काय गडबड सुरू आहे नक्की ही सगळी? सचिन साक्षीबरोबर इथे काय करतोय? मग अर्जुनला आता वाटतं की नाही काहीतरी गडबड आहे, आपण हे सगळं जरा बघितलंच पाहिजे. मग आता अर्जुन हा त्या दोघांच्या मागोमाग फॅमिली कोर्टमध्ये पोहोचलेला असतो. आता तो कोर्टाच्या आतमध्ये येतो आणि कोर्टात येऊन आता तो बघत असतो की नक्की इथे काय सुरू आहे. तर आता अर्जुनला दिसतं की साक्षी आणि सचिन हे दोघंजणं वकिलाबरोबर बोलत आहेत. आता अर्जुनला कळत नाही की नक्की हे दोघंजणं वकिलाबरोबर काय बोलत आहेत. अर्जुन हा आता विचार करतो की नाही, लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीवर. त्याबरोबर आता इथे साक्षी ही वकील साहेबांना सांगत असते,
नमस्कार सर, मी साक्षी, मी समिधा शिखरे आणि हे सचिन, आम्हाला दोघांना एकमेकाबरोबर लग्न करायचं आहे, लव्ह मॅरेज. त्याबरोबर आता वकील साहेब म्हणतात लव्ह मॅरेज. अच्छा ठीक आहे. बरं मला सांगा, लग्नाला कुटुंबाची परवानगी आहे का कुटुंबाच्या परवानगीशिवाय? त्याबरोबर साक्षी म्हणते नाही, म्हणजे कुटुंबाची संमती आहे आमच्या, पण काय आहे, सध्या आमचे कुटुंबातले कोणीच सदस्य इथं येऊ शकणार नाही आहेत आमच्या लग्नाला, कारण सगळेजण आमचे US ला असतात. त्याबरोबर सचिन म्हणतो खरं तर मी US चा आहे आणि मला माझ्या बायकोला इथून लग्न करून घेऊन जायचं आहे. त्याबरोबर आता पुढे लगेचच वकील साहेब म्हणतात अच्छा ठीक आहे, लग्न तर होऊन जाईल, त्यासाठी फक्त आपल्याला 2 कोणीतरी साक्षीदार असावे लागतील. त्याबरोबर सचिन म्हणतो साक्षीदार. त्यावर लगेच इकडे ती म्हणते की अरे काळजी करू नकोस, मी आहे ना, माझे कोणीतरी मित्र करतील सया. त्याबरोबर आता साक्षी म्हणते सर मग आम्हाला कधी यावं लागेल, आय मीन आमची लग्नाची तारीख कुठली असेल काही कळालं तर बरं होईल. त्याबरोबर मग आता वकील साहेब सांगतात की मी ते तुम्हाला नंतर सांगतो, तुम्ही या आता. मग आता ते दोघंही तिकडनं निघून जातात. त्याबरोबर अर्जुन हा लगेचच त्या वकिलांकडे येतो आणि वकिलांना विचारायला लागतो हाय सर. त्याबरोबर अर्जुनला बघून ते वकील साहेब लगेचच अर्जुनला ओळखतात आणि म्हणतात अरे ॲडव्होकेट सुभेदार, तुम्ही इथे कसे काय काम काढलं आज आमच्याकडे, फॅमिली कोर्टात तुम्ही? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो सर मला सांगू शकाल का की आत्ता इथे तो जो मुलगा त्या मुलीबरोबर आला होता, ते दोघं इथे कशाला आले होते? त्याबरोबर आता वकील साहेब अर्जुनला म्हणतात ते दोघं कोर्ट मॅरेजचं प्रोसिजर विचारण्यासाठी आले होते, त्यांना कोर्ट मॅरेज करायचं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो काय? त्याबरोबर आता ते वकील साहेब म्हणतात पण मिस्टर सुभेदार, अहो तुम्ही काय एवढे हायपर होत आहे, कोर्ट मॅरेज ते दोघं करतायत. त्यावर अर्जुन मग वकील साहेबांना सांगतो जो मुलगा तुमच्याकडे आत्ता कोर्ट मॅरेजची चौकशी करायला आला होता ना, तो माझ्या बहिणीचा नवरा आहे. त्याबरोबर हे ऐकून वकील साहेब म्हणतात काय? त्यावर अर्जुन सांगतो हो, तो माझ्या सख्ख्या मोठ्या बहिणीचा नवरा आहे आणि म्हणूनच मला एवढं आश्चर्य वाटलं की तो इथे लग्नाची चौकशी करायला कसा काय येऊ शकतो. त्यावर वकील साहेब म्हणत असतात अहो अर्जुन सुभेदार हे खूपच क्रिटिकल आहे, नाही म्हणजे जर त्यांनी असं काहीतरी केलं तर ही तुमच्या बहिणीची फसवणूक आहे, तुमची सगळ्यांचीच फसवणूक आहे किंबहुना. त्यावर अर्जुन म्हणतो हो ते तर मला कळतं आहे, पण सचिन हे सगळं का करतोय ते मला कळत नाही आहे, नाही म्हणजे सचिनला हे सर्व करण्याची काय गरज आहे. त्याबरोबर आता अर्जुन हा वकील साहेबांना एक रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो वकील साहेब तुम्ही जर माझी मदत केलीत तर या सगळ्यातून मी बाहेर पडू शकतो. त्यावर वकील साहेब विचारतात काय मदत हवी आहे? मग अर्जुन त्यांना सांगतो हे दोघं पुढच्या वेळी कधीही येतील तेव्हा मला प्लीज कॉन्टॅक्ट करा. त्यावर वकील साहेब होकार देतात. तोपर्यंत त्या ठिकाणी रविराज काका येतात. आता रविराज काका अर्जुनला म्हणतात अरे अर्जुन, मी तुला कोर्टाच्या बाहेर थांब सांगितलं होतं, तू आतमध्ये काय करतोयस? मी कधीपासून तुझी कोर्टाबाहेर थांबूनच वाट बघत होतो, मला वाटलं तू बाहेरच असशील. त्यावर अर्जुन म्हणतो काही नाही सिनियर, एक थोडं अर्जंट काम आठवलं मला सुद्धा कोर्टात, म्हणून म्हटलं आता आलोच आहे तर करूनच जावं. त्याबरोबर आता ते म्हणतात बरं ठीक आहे, बाय द वे तुझं काय काम होतं? त्यावर आता अर्जुनच्या मनात मात्र सगळे अस्मिताच्या नवऱ्याचे म्हणजे सचिनचे विचार फिरायला सुरू झालेले असतात. त्यामुळे आता तो रविराज काकांना सायलीच्या आईवडिलांबद्दल जे सांगायचं असतं विचारायचं असतं ते सगळं विचारायचं पुढे ढकलतो आणि रविराज काकांना म्हणतो सिनियर ॲक्च्युली मला ना आत्ता अर्जंट चैतन्याचा कॉल आला आहे आणि खरोखर माझं सध्या खूप महत्त्वाचं काम आहे, तर मी आत्ता गेलो तर चालेल का? नाही म्हणजे सॉरी, मी तुला असं भेटायला बोलवलं आणि लगेच निघून चाललो आहे, पण प्लीज. त्यावर रविराज काका म्हणतात अरे इट्स ओके अर्जुन, त्यात काय एवढं, जा तुझं काम जर महत्त्वाचं आहे तर तू ते कर आधी, आपण पुन्हा नंतर भेटू. मग अर्जुन हा आता घरी आलेला असतो आणि घरी आल्याबरोबर अर्जुन हा सगळा प्रकार सायलीला सांगतो. आता सायलीला जेव्हा हे सगळं कळतं तेव्हा सायलीलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन तर खूप चिडलेला असतो सचिनवर, पण सायली ही आता अर्जुनला समजावते आणि सांगते की हे बघा अर्जुन सर, सध्या आपण कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेणं हे चुकीचं ठरेल आणि आताताईपणा करून तर आपल्याला अजिबातच चालणार नाही. हे बघा हा प्रश्न फक्त एकट्या सचिन भाऊजींपुरतं मर्यादित नाही आहे, तर अस्मिताताईंचासुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण हे विसरून चालणार नाही, अस्मिताताई प्रेग्नंट आहेत. अहो 2 जीवांच्या आहेत त्या,
त्यांना अशी कोणतीही गोष्ट आपण सांगू शकत नाही की ज्यामुळे त्यांना त्रास होईल किंवा धक्का बसेल. आणि सचिन भाऊजींचं एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर आहे हे जेव्हा अस्मिताताईंना कळेल तेव्हा अर्थात त्यांना खूप मोठा धक्का बसेल. त्यामुळे सध्या आपण अस्मिताताईंना यातलं काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही थोडे शांत व्हा. शांतपणे आपल्याला या सगळ्यातून काहीतरी सोल्युशन काढावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जितकं शांत डोकं ठेवाल की नाही तितकं आपल्याला फायद्याचं पडेल. त्यावर अर्जुन म्हणतो, सायली तू हे सगळं कसं काय बोलू शकतेस? त्यावर सायली म्हणतेस, अर्जुन सर जेवढा राग तुम्हाला आला आहे ना सचिन भाऊजींचा तेवढाच किंबहुना त्यापेक्षाही खूप जास्त राग मी शांत डोक्याने विचार करते. कारण अस्मिताताई आहेत. अस्मिताताईंसाठी आपल्याला शांतच राहावं लागणार आहे. कळतंय का तुम्हाला? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, पण सचिनला हे सगळं वागायची मुळात गरज काय होती? त्याला लाज कशी वाटली नाही माझ्या अस्मिताईला चीट करताना? अगं लव्ह मॅरेज आहे त्यांचं, तुला माहिती आहे का? आणि आज तोच सचिन कोर्टात जाऊन पुन्हा लग्नासाठीच्या चौकशा करतोय. नाही सायली, मी सचिनला सोडणार नाही आणि असा तसा नाही, मी त्याला चांगली अद्दल घडवल्याशिवाय सोडणार नाही. त्यावर सायली अर्जुनला म्हणते, हे बघा मला सगळं मान्य आहे, तुम्हाला सचिन भाऊजींचा खूप राग आला आहे आणि तुम्ही त्यांना सोडणार नाही, त्यांना अद्दल घडवणार वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा, पण त्याआधी अस्मिताताईंचा विचार मात्र नक्की जरूर करा. कारण अस्मिताताईंचं सचिन भाऊजींवर खूप प्रेम आहे, बघितलं आहेत ना तुम्ही? त्यावर अर्जुन म्हणतो, अगं तिचं प्रेम आहे पण तो तिला फसवतोय म्हणून मी काही करू नको का? माझ्या बहिणीची अशीच फसवणूक होताना मी बघत राहू का? त्यावर सायली म्हणते, हे बघा मी तुम्हाला अस्मिताताईंची फसवणूक बघत राहा असं नाही सांगत आहे, पण तरीही विचार करा आणि मगच निर्णय घ्या हे सांगते. त्याबरोबर इथे आता सचिन हा म्हणत असतो, खरंच मी खूप 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 खुश आहे समिता. आता आपलं दोघांचं लग्न होणार, आपण US ला जाणार, आपला दोघांचा सुखी संसार असणार. खरंच आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड फॉर इट. त्याबरोबर आता इकडे सायली अर्जुनला समजावते, आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करायला हव्या. तुम्ही एखाद्या केसवर जसा विचार करताना शांत डोक्याने तसाच विचार आतासुद्धा करा. आतासुद्धा इतकी घाईघाई करू नका. मग अर्जुनचं डोकं सायलीने शांत केल्यावर अर्जुन हा आता जरा शांत होतो. त्यानंतर आता अर्जुनने ज्या वकिलाला सांगितलेलं असतं तो वकील अर्जुनला 2 दिवसांनी कॉल करतो आणि सांगतो की मला तुम्ही ज्या मुलाबद्दल आणि ज्या मुलीबद्दल माहिती द्यायला सांगितली होती तो मुलगा आणि ती मुलगी आज पुन्हा इथे कोर्टात आलेले आहेत पुढची चौकशी करण्यासाठी. त्याबरोबर अर्जुन त्या वकिलाला सांगतो की त्या दोघांना तिथे थांबवून ठेवा आणि मी येतोय हे त्यांना कळू देऊ नका. त्याबरोबर आता तो वकील म्हणतो, ठीक आहे पण तुम्ही जरा लवकर या, नाही म्हणजे काय आहे ना फार काळ त्यांना खोटं बोलून मी सुद्धा थांबवू शकत नाही म्हणून म्हणतोय. त्यावर अर्जुन म्हणतो की हो मी येतोय, लवकरच पोहोचतोय. आणि मग आता लवकर पोहोचतोय एवढं बोलून अर्जुन फोन कट करतो आणि ताबडतोब आता हातातली सगळी कामं बाजूला टाकून तो कोर्टात पोहोचलेला असतो. कोर्टात जाऊन अर्जुन आता रंगेहात त्या दोघांना पकडतो. त्याबरोबर मग मात्र सचिन हा खूपच जास्त घाबरलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू. पुढे काय घडणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.